आठवडा काहीसा संभ्रम आणि विचार मंथनाचा ठरू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना मनात वारंवार द्विधा मनस्थिती निर्माण होईल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत काही चिंता कायम राहू शकते. घर असो किंवा कामाचे ठिकाण, सर्वांसोबत समन्वय ठेवून पुढे जाणे आवश्यक ठरेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये संयम सोडू नका आणि योग्य वेळी शांतपणे आपले मत मांडा. आठवड्याच्या पूर्वार्धात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना बाजारातील अनुकूल परिस्थितीचा लाभ घेता येईल. व्यवसायाचा विस्तार किंवा नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासाच्या दृष्टीने समाधानकारक राहू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात बराच काळ प्रतीक्षित असलेली आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरातील महिलांचे मन धार्मिक कार्य, पूजा, जप आणि सेवाभावाकडे अधिक आकर्षित होईल. प्रेमसंबंधातील अडथळे दूर होतील आणि मॅरेज जीवनामध्ये परस्पर सहकार्य कायम राहील. हा आठवडा धावपळीचा आणि खर्च वाढवणारा ठरू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीलाच काही अनपेक्षित खर्चामुळे आर्थिक नियोजन विस्कळीत होऊ शकते. म्हणूनच सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने खर्च आणि कामकाज सांभाळणे आवश्यक राहील. घरातील एखाद्या विषयांवर आईवडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. घर आणि कामाच्या ठिकाणच्या काही समस्या मनावर ताण आणू शकतात. वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण करावे लागणाऱ्या अपेक्षेपेक्षा अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळेची प्रतीक्षा करणे अधिक हिताचे ठरेल. भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घ्यायचे टाळा. सामाजिक मान सन्मान टिकवण्यासाठी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल. कुटुंबातील सदस्यांशी चांगला समन्वय राखणे या आठवड्यात विशेष महत्त्वाचे ठरेल. बोलण्यापेक्षा इतरांचं शांतपणे ऐकल्यास अनेक गैरसमज टाळता येतील. सकारात्मक वागणूक आणि संयम यामुळे आठवड्याच्या शेवटी वातावरण अधिक सुसंवादी राहील.